नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं मॉर्निंग रुटीन म्हणजे माझी सकाळची सुरुवात कशी होते. माझे मिस्टर PMPLमध्ये ड्युटीला आहेत, म्हणून ते सकाळी 4 वाजता ड्युटीला जातात. त्यामुळे 3 वाजता मला उठून डबा बनवावा लागतो. त्यांचा डबा वगैरे बनवून देते, मग ते ड्युटीवर निघून जातात. मग आम्ही मायलेकं परत झोपी जातो आणि सकाळी आमची सुरुवात होते ती 7 वाजता. मग सकाळी उठल्यावर पहिल्यांदा बाबूचं ब्रश करून घेते, माझा पण ब्रश करून घेते, तोंड वगैरे धुवून घेते आणि पहिला घरातला पारुशाचा कचरा मारून घेते. बघा बाहेर किती छान निसर्ग आहे पावसामुळे, आणि आतमध्ये मस्तपैकी विठ्ठलाची गाणी लावते टीव्हीवर. म्हणजे टीव्हीवरची गाणी ऐकता ऐकता मी व्यायामाला पण सुरुवात करते. टीव्हीवरची गाणी ऐकता ऐकता मी एक्सरसाइज करते. म्हणजे कसं दिवसभर आपल्याला एनर्जेटिक राहता येतं. सकाळी व्यायाम मी जवळपास 15 किंवा अर्धा तास तरी करते. 15-20 मिनिटाचा शारीरिक व्यायाम झाल्यानंतर थोडेसे सूर्यनमस्कार घालते आणि नंतर खाली बसून अनुलोम विलोम वगैरे करते, आणि माझा आदू पण माझ्यासोबतच सगळं करतो. आणि ही जी मी एक्सरसाइज करते ती फक्त माझ्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी. आणि थोडाफार व्यायाम केल्यानंतर मग पाणी वगैरे पिते, गरम पाणी वगैरे. जवळपास 1 ते 2 तास टीव्हीवरचे गाणे चालू असतात, आणि त्यामुळे मला पण बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. गरम पाणी मी पितेच रोज, कारण कंपल्सरी गरम पाणी पिल्यामुळे ना आपलं पोट स्वच्छ होऊन जातं. आणि आदूला पण देते आणि मी पण पिते. आणि नंतर आदूची माझी थोडीफार मस्ती असते, थोडाफार अभ्यास असतोय. मग मी नाश्ता केला, त्याचा व्हिडिओ काढला, पण तो व्हिडिओ माझ्या आदूने डिलीट मारला आणि परत तर नाश्ता करू शकत नाही ना. मग काय केलं, कुकर लावून दिला, कुकरला डाळ भात लावून दिला. आता मी काही रोज डाळ भात करत नाही, पण एक दिवस आड नक्कीच करते, कारण माझा आदू डाळ भात अगदी आवडीने खातो आणि त्याच्यामुळे मला बनवावीच लागते. कधी पालक डाळ, कधी साधी डाळ, अशी डाळ माझी असते. मग कुकर वगैरे चढून दिला, आदूची थोडीफार मस्ती केली आणि मग मी आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे आटपून घेतली. आणि माझ्या आदूला मी प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत घेत असते, का तर त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून. मग आम्ही शुभंकरोती वगैरे म्हणतो, वक्रतुंड महाकाय म्हणतो, आणि तो माझ्यासोबत म्हणतो सुद्धा. आणि मग मी थोडाफार अभ्यास करते, वाचन वगैरे करून घेते. जेवढा वेळ माझा आदू करू देईल तेवढा वेळ मी करते. पण जास्त वेळ काही पुस्तक वाचता येत नाही, मी जास्त करून ऑनलाईनच अभ्यास करते मोबाईलवरून. आता माझाच मोबाईल शूटिंग काढणार आणि तुम्हाला अभ्यास करताना कसं काय दाखवू शकते, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. आणि मग मी गोडी डाळ भात, म्हणजे फोडणीला वगैरे डाळ घालून घेतली. डाळ भात आणि लोणचं, बाकी भाजीला वगैरे काहीच केलं नव्हतं. आणि आदूला पण दिलं आणि मी पण जेवण करून घेतलं. चला मग बाय, आजच्यासाठी एवढं. फॉलो करा.